मित्रांनो, आज आपण लॉगॅरिथम टाइप वरती डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीने फाइंड करतात ते पाहणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट x प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवायडेड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस एक्स. काय करू आपण आधी सिम्प्लिफाय करू, म्हणजे y ची व्हॅल्यू सिम्प्लिफिकेशन करून तयार करू. लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस एक्स. मी केलं काय, फक्त डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये न्यूमरेटरला लिहिला, म्हणजे स्क्वेअर रूट असलेली टर्म आधी लिहिली. आता या ठिकाणी रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करायचं. रॅशनलाइज करायचं म्हणजे काय, या दोघं टर्म्सच्या दरम्यान जे साइन असेल त्याच्या अपोजिट साइनने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणं. देअरफॉर लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस एक्स. मल्टीप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स. काय केलं, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करण्यासाठी डिनॉमिनेटरला जी टर्म होती तिच्या अपोजिट साइन घेऊन न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना मल्टिप्लाय केलं. आता जर विचार केला आपण न्यूमरेटरला रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स, पुन्हा इकडच्या साईडला मल्टिप्लिकेशनला रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स, म्हणजे त्याच ब्रॅकेटचा, दोघं सेम ब्रॅकेट आहेत, दोघं ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे नेक्स्ट स्टेप मध्ये देअरफॉर लॉग ऑफ ब्रॅकेट रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर divided by, this is in the form of a minus b, a plus b. We know that expansion of a minus b and a plus b, that is a square minus b square. Therefore multiplication of denominator is root x square plus a square bracket square minus b square, b means x square. Again simplify it, log of square root of x square plus a square plus x bracket square divided by x square root square means x square plus a square minus x square. Positive x square, negative x square get cut. Therefore remaining terms, log of square root of x square plus a square plus x bracket square divided by a square. We know that by logarithm rule, log of m upon n means log m minus log n. 11th स्टँडर्ड मध्ये आपण हे शिकलोय, log m upon n, that is log m minus log n. Therefore this equation or y is equal to log of square root of x square plus a square plus x bracket square divided by minus log of a square. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला माहिती आहे log of a raised to n means n into log a. लॉगॅरिथमचे जे रूल आहेत, आपण 11th स्टँडर्ड मध्ये एक स्पेशल चॅप्टर होतं विद्यार्थी मित्रांनो, लॉगॅरिथम. a raised to n means n into log a. इंडेक्स पॉवर जी असते ती पुढे मल्टिपल ला येते लॉगला. Therefore y is equal to 2 into log of square root of x square plus a square plus x minus log of a square. हे झालं याचं पूर्ण सिम्प्लिफिकेशन. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x. डिफरन्शिएट with respective to x. Therefore derivative of y, that is dy by dx, is equal. Friends, differentiate with respective to x. Therefore differentiation of this side dy by dx is equal to 2 is a constant term. We know derivative of log x. Derivative of log of square root of x square plus a square plus x and derivative of this function, this is the constant function. We know derivative of constant function, that is 0. Therefore 2 into derivative of log x, that is 1 upon x, 1 upon
square root of x square plus a square plus x. Again find derivative of this term. Therefore d by dx into square root of x square plus a square plus x. Derivative of log of a square, that is 0. Therefore 2 into square root of x square plus a square plus x. Derivative of this function means derivative of root x, that is 1 upon 2 root x. Derivative of root x, that is 1 upon 2 root x. 1 upon 2 into x square plus a square. जर रूट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला, रूट मध्ये असलेले फंक्शन्स, रूट मध्ये कोणते फंक्शन्स आहेत, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, त्यांचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, याच्यात एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येईल ट्वाइस एक्स, ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट फंक्शन असल्याने 0 येईल. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, दॅट इज 2 into x plus derivative of x is a 1, 2 to cut. Now is equal to 2 upon square root of x square plus a square plus x in bracket 1 upon square root of x square plus a square, sorry, x upon square root of x square plus a square plus 1. Now simplify the bracket, means do the cross multiplication. Is equal to 2 divided by square root of x square plus a square plus x into x plus x into 1 x, root x square plus a square into 1, answer is root x square plus a square, divided by denominator product. Denominator product, that is root x square plus a square. Both the terms are same. X plus root x square plus a square upon x square plus a square plus x. Therefore, answer is 2 upon x square plus a square. This is the derivative of y. Therefore, dy by dx is equal to 2 upon square root x square plus a square. Now, second example. Now friends, in this example given to us y is equal to a raised to log of cot of x to base a. We know that a raised to log a into f of x, that is f of x. 11th स्टँडर्ड मध्ये आपण हे स्टँडर्ड फॉर्म शिकलो होतो. Therefore y is equal to a raised to log a cot x. आन्सर इज f of x. मग या ठिकाणी f of x म्हणजे त्याची किंमत काय आहे, तर फक्त cot x आहे. Therefore a raised to cot x. This is the y. Now differentiate with respective to x. Differentiate with respective to x. Therefore dy upon dx is equal to, we know that derivative of a raised to x. a raised to x चा डेरिव्हेटिव्ह a raised to x into log a असतो. This is the standard form of a raised to x. Therefore, derivative of this term a raised to x means a raised to x, that is a raised to cot x into log a into, again find differentiate of cot x, derivative of cot x. Therefore, a raised to cot x into log a into derivative of cot x, that is minus cosec square x. Therefore, answer is minus cosec square x into a raised to cot x into log a. Now friends, in this example given to us y is equal to 4 raised to log of sin of x to base 2 plus 9 raised to log of cos of x to base 3. आता अशा टाइपच्या एक्झाम्पल्स मध्ये नेहमी काय करायचं, जेवढं सिम्प्लिफिकेशन करता येईल तेवढं सिम्प्लिफाय करायचं. आता या ठिकाणी पहा, therefore y is equal to 4 is a perfect square of 2, 2 square into log of 2 into sin of x plus 9 is a perfect square of 3 square into log of cos of x to base 3. Again simplify it. Therefore 2 raised to log 2 into sin of x square plus 3 raised to log 3 into cos square x. हे जे रूल्स आहेत आपण 11th स्टँडर्ड मध्ये शिकलो होतो.
log of a raised to n. Log of a raised to n means n into log a or reciprocal. Therefore, 2 raised to log of sin x square to base 2 plus 3 raised to log of cos square x to base 3. Now we know that log of a raised to log a into f of x, that is f of x. Therefore, in this example, 2 raised to log sin square x to base 2 plus 3 raised to log cos square x to base 3, that is sin square x plus cos square x. And we know that this identity means 1. Value of y is 1. Now differentiate with respect to x. Differentiate with respect to x. Therefore, dy by dx, 1 is a constant function. Derivative of constant function is 0. Therefore, derivative of y is 0. Sin of log x. Y is equal to sin of log of x. First find derivative of sin x. We know that derivative of sin x चा डेरिव्हेटिव्ह हा cos x असतो. नंतर आतमध्ये असलेलं फंक्शन कोणतं फंक्शन आहे log x. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 upon x. Therefore, differentiate with respect to x. Derivative of y, that is dy upon dx. Again, find derivative of sin of log of x. Derivative of sin x, that is cos of log x. संपूर्ण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतो आपण. sin x ला अप्लाय असलेलं फंक्शन सुद्धा आपण ब्रॅकेट मध्ये लिहितो. नंतर ब्रॅकेट मध्ये असलेल्या फंक्शनचा म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. We know derivative of log x, that is 1 by x. Therefore, cos of log of x into 1 upon x. Therefore, answer is 1 upon x into cos of log of x. This is the final answer. Now last example. Y is equal to log of x square plus 4. Find derivative of y is equal to log of x square plus 4. Now differentiate with respect to x. Therefore, dy upon dx is equal to d upon dx into log of x square plus 4. We know derivative of log x, that is 1 upon x. Derivative of this function is 1 upon x square plus 4. Again, find derivative of this bracket, means x square plus 4 is equal to 1 upon x square plus 4 derivative of x square plus derivative of 4 is equal to 1 upon x square plus 4 derivative of x square, that is twice x. Derivative of 4 is 0. Therefore, 2 into x upon x square plus 4. Thank you friends. Next part we will see.